सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांकडून रस्ते कामाची पाहणी करण्यात आली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकास कामांना वेग आला आहे। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 6 मधील मुख्य मार्ग असणाऱ्या ड्रीम कस्टल चौक ते गामणेमाळा या रस्त्याच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या पाहणी दौऱ्यादरम्यान ड्रीम कस्टल ते शांतीनगर या भागात मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक प्रमोद पालवे यांनी पायी चालत रस्त्याची बारकाईने पाहणी केली। तसेच या रस्ते बांधकामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहे त्यांची आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली। होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये अनेक ठिकाणी विकास कामे चालू आहे। त्यातलाच एक भाग म्हणजे ड्रीम कॅस्टल ते गामणेमाळा रोड। या रोडचे काम चालू असताना महापालिकेने ड्रीम कॅस्टल ते फडोळ वस्ती हा रोड 30 मीटर पकडलेला आहे, परंतु फडोळ वस्ती ते गामणेमाळा हा रोड 9 मीटरच पकडला आहे। माझी काल आयुक्तांना विशेष अशी मागणी होती की हा 9 मीटर न पकडता कमीत कमी 15 मीटर जर पकडला तर वाहतूक ही सुरळीत होईल। त्यावर आयुक्त मॅडमने आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिले आहे। नेक्स्ट वीकमध्ये आम्हाला मॅडमनी ऑफिसमध्ये बोलवलं आहे, त्यावरती चर्चा करणार आहे। तसेच काल आयुक्तांनी आमच्या चारही नगरसेवकांच्या विनंती बांधून जी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे व प्रशासनाचे अधिकाऱ्यांचे आभार मानतो। तसेच काल आमचा दौरा चालू असताना जे शेतकरी बाधित आहे रोडचे ते बी आम्हाला भेटले, तर आमच्या शेतकरी बांधवांनी सुद्धा आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मॅडमने ऐकून घेतल्या आहे व त्या समस्या दूर करण्यासाठी मॅडमनी आम्हाला महापालिका दालनात बोलवलं आहे। तर आमच्या शेतकऱ्यांनी आम्हाला जे मदत केली मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांचे बी विशेष आभार मानतो। तसेच मी नागरिकांना सांगू इच्छितो की मॅडमने आपल्याला काल सांगितले आहे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून लोकांसाठी वाहतूक सुरळीत केली जाईल। तसेच रोड कॉन्ट्रॅक्टर असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांना मॅडमनी कडक भाषेत सूचना केलेल्या आहे। तरी मी पुन्हा एकदा खत्री मॅडम असतील, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी काल आमचं जे रस्त्याची पाहणी केली। यावेळी बापू शेटपिंगळे, चेतन काकड उपस्थित होते। उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक।